नमस्कार. मी आज आलेली आहे पार्वती सदन वृद्धाश्रम तामनेर, तालुका कोरेगाव येथे आणि ह्या वृद्धाश्रममध्ये येण्याचं कारण एकच आहे, की आपले जे विवेक सर आहेत, त्यांनी अतिशय आगळा-वेगळा असा इथं उपक्रम वृद्धाश्रम नाही म्हणता येणार, जे आपले काही 4 आश्रम आहेत, त्यातला जो शेवटचा काळ जो मोक्षाकडे नेतो, त्या मोक्षाकडे काळाकडे जाताना आपल्याला जी शांतता हवी असते, जे सुकून हवं असतं, समाधान हवं असतं, कुठलेही मनामध्ये हेलकावे न राहता, दुःख न राहता जो काही निवांतपणा हवा असतो, तो निवांतपणा या धामणेर आश्रमामध्ये नक्कीच आपल्याला अनुभवायला मिळेल. तुम्ही नक्कीच या आगळ्या-वेगळा असा उपक्रम आहे. तुम्ही भेट सुद्धा देऊ शकता आणि राहायला सुद्धा येऊ शकता. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, मी किशोर बोराटे. मित्रांनो, माझ्यासोबत आज आहेत सन्माननीय श्री विवेक क्षीरसागर, श्री पार्वती स्नेहकमल वृद्धाश्रमाचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. आणि हे वृद्धाश्रम काढण्यापूर्वी त्यांनी कात्रज डेअरीमध्ये 37.5 वर्ष सर्व्हिस केलेली आहे सहकारामध्ये. आणि तिथे त्यांचं जवळजवळ जे 37.5 वर्षामधले निम्मे वर्ष ते कात्रज डेअरीचे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. आणि मॅनेजिंग डायरेक्टर पदाची ही त्यांची दुसरी इनिंग आहे. तर आपण आज सन्माननीय श्री विवेक क्षीरसागर साहेबांशी बोलणार आहोत, चर्चा करणार आहोत की सहकारामध्ये एवढे वर्ष काढल्यानंतर रिटायर होऊन सुद्धा परत काही वेळेला अनेक लोक सहकाराशी निगडीतच असं काही ना काहीतरी एखादा जॉब म्हणा किंवा एखादा व्यवसाय म्हणा किंवा जरी तिथून रिटायर झाले तरी तिथे परत काउन्सिलिंग करणं किंवा तिथे कन्सल्टन्सी करणं अशा जॉब बघतात. किंवा बऱ्याच वेळा काय होतं की अशा पद्धतीनं आयुष्यभर सर्व्हिस केल्यानंतर अनेक लोक निवृत्तीचं जे आयुष्य आहे हे सुखाचं आयुष्य घालवण्याचा त्यांच्याकडे कल असतो. परंतु आज आपण विवेक क्षीरसागर साहेबांशी चर्चा करणार आहोत की एवढे वर्ष सर्व्हिस केल्यानंतर वृद्धाश्रम उभं करायचं आणि हे शिवधनुष्य पेलायचं असं त्यांना का वाटलं. त्याचबरोबर इतरही आपण त्यांच्याबरोबर गप्पा मारणार आहोत. अतिशय सातारा जिल्ह्यातील हे एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे आणि त्यासाठी मी त्यांची आज तिसरा डोळा आहे आपल्या चॅनलसाठी त्यांची वेळ मागून घेतली होती आणि त्याप्रमाणे साहेबांनी मला वेळ दिली, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि या मुलाखतीमध्ये मी त्यांचं स्वागत करतो. क्षीरसागर साहेब नमस्कार. नमस्कार साहेब, तुमचं मूळ गाव हे सातारा जिल्हा धामनेर. पहिल्यापासून म्हणजे तुमचं मला थोडंसं तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी सांगाल का? माझे वडील धामणेर गावचे आणि माझी आई कोपर्डे हवेली म्हणून इथं जवळ कराडजवळ गाव आहे तिथली ती. आणि आईकडचा वारसा म्हणजे कराडला आमचं घर मिळालं आणि शेत जमीन आणि इथं घर हे इथं धामणेर इथं होतं. माझा जन्म कराडचा. मी परत माझं 10वी-12वी पर्यंत शिक्षणही कराडला झालं आणि नंतर मी बॉम्बे वेटरनरी कॉलेजमध्ये शिकलो, ग्रॅज्युएट झालो, पोस्ट ग्रॅज्युएट झालो आणि 85ला मग कात्रज डेअरीमध्ये व्हेटरनरी ऑफिसर म्हणून लागलो आणि नंतर 3-4 वर्षांना माझं प्रमोशन झालं, मॅनेजर झालो. नंतर मग काही 15-1 वर्षानंतर परत मॅनेजिंग डायरेक्टर झालो आणि ते मग रिटायरमेंट परत मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून राहिलो. त्या काळात मला 4 वर्ष संघाने एक्सटेन्शनही दिलं. नंतर मग प्रकृती अस्वास्थ्यामुळं मी मग तो जॉब सोडला आणि मग म्हटलं काहीतरी नंतर रिटायरमेंट नंतर काहीतरी काम करावं, सोशल कॉज असावा त्यामध्ये. म्हणून एक वृद्धाश्रमाची एक आगळी वेगळी कल्पना मी या ठिकाणी राबवली. विवेक सर, मला एक विचारायचं तुम्हाला. मी असं ऐकलं, म्हणजे तुम्ही आता सातारला गेलो होतो मीटिंगला एका महत्वाच्या, त्यावेळेला मी इथं तुमच्या काही कर्मचाऱ्यांशी बोललो. त्यावेळेला मला त्यांनी सांगितलं की साहेबांनी शिक्षण खूप घेतलेलं आहे, म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी वेगवेगळ्या डिग्र्या वगैरे घेतलेल्या आहेत. तर मला एक विचारायचं तुम्हाला की 37.5 वर्ष तुम्ही जॉब करत असताना, प्रपंच सांभाळत असताना तुम्ही कोणत्या डिग्री घेतल्यात त्या संदर्भात थोडी माहिती देऊ शकाल का? आपण काय करू की ज्या वेळेस माझ्या शिक्षणाचा वरती माझ्या आईचा पहिला प्रभाव आहे, कारण ती आई प्राथमिक शिक्षिका होती आणि मला आठवते की तिनं त्या काळात MA हिंदी केलं. म्हणजे आम्ही शाळेत जात असताना सुद्धा आई पुस्तकं वाचायची, परीक्षा द्यायची कॉलेजच्या, म्हणजे त्या प्रकारे BA नंतर MA हिंदीमध्ये केलं. त्यामुळं मी लोकांना सांगताना माझी आई पोस्ट ग्रॅज्युएट झाली आहे हे सांगितलेलं त्या काळात लोकांना विश्वास बसायचा नाही. आणि मग हा म्हणजे आईकडून मिळालेला वारसा. वडील तसे मॅट्रिक आणि वडिलांनी महसूल खात्यात जॉब
केला. त्यांची संपूर्ण सर्व्हिस सांगली जिल्ह्यात महसूल खात्यात गेली. रिटायर्ड होताना ते डेप्युटी कलेक्टर म्हणून रिटायर झाले. अच्छा, मग तुम्ही नंतर डिग्र्या कोणकोणत्या घेतल्या, कोणकोणत्या ह्याच्यामध्ये हे केलं? MBSc नंतर मग मी संघात लागलो. मग काही बॅचलर काळात मी MBA झालो. नंतर मग माझ्या लक्षात आलं की सहकारात GDC&A म्हणजे गव्हर्नमेंट डिप्लोमा इन कोऑपरेशन अँड अकाउंटन्सी हाही महत्वाचा आहे, तोही केला. नंतर मग मी LLB केली आणि मग त्या सगळ्याचा मला फायदा MD पदावरती पण झाला. आणि नंतर मग ज्याला म्हणून आपण 56व्या वर्षी मी पुणे युनिव्हर्सिटीमध्ये, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीमध्ये PhD साठी ऍडमिशन घेतलं आणि एक्झॅक्टली 3 वर्षात मी PhD बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये केली. तुम्ही LLB केल्यानंतर तुम्ही पुढे प्रॅक्टिस नाही चालू केलं वकिलीचं? नाही, कसं आहे, वकिलीची सनद मिळती त्यावेळेस आपण नोकरीत नसावं अशी त्यांची एक अट आहे. परंतु माझ्या वकिलीचा पण फायदा हा संघाला झाला. वेगवेगळ्या प्रॉपर्टीज ज्या संघाच्या नावावरती नव्हत्या त्या आम्ही केल्या. वेगवेगळ्या प्रकारचे कामगारांचे कायदेशीर सल्ला, म्हणजे तुम्ही मॅनेजिंग डायरेक्टर पण होता आणि कायदेशीर सल्लागार पण होता असं म्हणावं लागेल. पण मला एक ह्याच्यामध्ये विचारायचं आहे तुम्हाला की तुमचं तसं बऱ्यापैकी जे तुमचं आयुष्य आहे, लाईफ आहे, ते तुमचं मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये गेलेलं आहे. बरोबर. मग मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये तुमचं सगळं जॉब झाला, तुम्ही एवढे वर्ष नोकरी केली वगैरे, हे सगळं केल्यानंतर रिटायर झाल्यानंतर म्हणजे आता एक असं असतं की सर्व्हिस तुम्ही करत असताना स्वतःसाठी किंवा कुटुंबासाठी तेवढा वेळ देता येत नाहीये. मग बऱ्याच वेळेला मी आता बघतो की गव्हर्नमेंट अधिकारी असतील म्हणा किंवा प्रायव्हेट जॉब करणारे पण लोक रिटायर झाल्यानंतर कुठंतरी एक सुखाचं आयुष्य जगायचा प्रयत्न करतात. कुठेतरी मग ज्या इच्छा त्यांच्या तरुणपणी राहिलेल्या असतात, कुठेतरी परदेशात जाणे किंवा कुठल्या कुठल्या देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जाणे वगैरे आणि आपलं आरामशीर आयुष्य जगणं. कारण त्या पिरियडमध्ये मला हे विचारायचं की अनेकदा असं होतं की रिटायर झाल्यानंतर जे काय राहिलेले आपले स्वप्न असतात, मग ते ट्रिपचं असतील, परदेश असेल किंवा देशात असेल, हे लोक करतात. आणि त्याच पिरियडमध्ये कसं होतं की एक 58-60 वय हे रिटायरमेंटचं असतं. त्यावेळेला हेल्थचे पण काही इश्यू चालू होत असतात. अशा वेळेला माणसाची काय करायचं, नवीन काय करायचं अशी बिलकुल उर्मी राहत नाही, जे मोटिवेशन पाहिजे त्याला ते राहत नाही. मग तुम्हाला याच्यानंतर म्हणजे पूर्ण म्हणजे तुम्ही रिटायर झाल्यानंतर हे वृद्धाश्रम काढावं असं का वाटलं? एक तर माझ्या जीवनामध्ये गीतेचा एक प्रभाव आहे. म्हणजे मी गेली 40 वर्ष रोज गीता वाचतो. आणि गीतेत असं म्हटलेलं आहे की जो माणूस जन्माला आला त्याला वृद्धत्व हे अनअवॉइडेबल आहे. वृद्धत्व येणार, काही रोग होणार आणि शेवटी मृत्यू हा ठरले. त्यामुळं आपण आपली बाजू म्हणजे जे पूर्वीच्या काळी जे ब्रह्मचर्य आश्रम, त्याच्यानंतर गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रम आणि नंतर शेवट संन्यास आश्रम, ही जी 4 आश्रमांची जी शैली होती ही कुठेतरी आपल्या जीवनात आपण अवलंबावी. आणि आपलं काम झाल्यानंतर तिथं परत काहीतरी कन्सल्टंट परत ते काम करत बसण्यापेक्षा आपण त्याच्यातून बाहेर पडायला पाहिजे, डिटॅच व्हायला पाहिजे. आणि मग ग्रामीण भागाकडे आपण लक्ष दिलं पाहिजे सगळ्यांनी, कारण तिथले प्रॉब्लेम्स आणखी वेगळे आहेत. त्यामुळे मी इकडे येऊन काहीतरी वेगळं करायचं असं ठरवलं. हो, वृद्धाश्रम म्हणजे आता रिटायर झाल्यानंतर सुद्धा लोकांच्या डोक्यामध्ये काहीतरी एक बिझनेस प्लॅन असतात इन्कमच्या दृष्टीनं. असा प्लॅन तुमच्या डोक्यात का आला नाही की मग वृद्धाश्रमच का? म्हणजे वृद्धाश्रम हे शिवधनुष्य आहे, ते चालवणं किंवा हे करणं, काढून ते चालवणं एवढं सोपं नाहीये. तर हे तुम्हाला वृद्धाश्रमच काढावं असं का वाटलं? ही संकल्पना तुम्ही कुठून घेतली? म्हणजे तुमचं पहिल्यापासून ठरलं होतं का तुम्ही कुठे काय बघितलं किंवा तुमच्या त्याविषयीच्या भावना काही वेगळ्या होत्या पहिल्यापासूनच्या? माझी तशी आई वयाच्या 38व्या वर्षी गेली आणि वडील काही काळ एकटे होते. त्यांना हाताने ते स्वयंपाक बनवायचे आणि राहायचे दामणेरलाच. त्याच येणं जाणं असायचं. परंतु मी त्यांचं वृद्धापकाळ मी अगदी जवळून पाहिलेलं होतं. आणि त्यांची अशी इच्छा होती की असे अनेक जण असतात की त्यांना म्हातारपणी एक्झॅक्टली जरी त्यांच्या खिशात पैसे असले तरी त्यांना 2 घास मिळण्याची शाश्वती नसते. तर मग असं काहीतरी करावं असं त्यांच्या डोक्यात पहिली कल्पना होती. ती माझ्या मनात आल्यानंतर मी त्याच्यावरती अनेक वर्ष विचार केला. आणि मग 2014ला मी एक पुस्तक लिहिलं, विवेकाचे दुसरे नाव विचार आहे. त्यामध्ये वृद्धाश्रम ही काळाची गरज
हा टॉपिक लिहिला आणि मग मी त्या पद्धतीने विचार केला. मग बऱ्याचदा असं होतं की माणूस फक्त लिहितो, तत्वज्ञान सांगतो, पण ते अंमलबजावणी तो करू शकत नाही. तर मी म्हटलं अनेक त्या चॅप्टर पैकी हा वृद्धाश्रमाचा चॅप्टर आपण किमान समाजापुढे कसा असावा त्या पद्धतीने मी ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला असं वाटतं की म्हणजे तो वृद्धाश्रम काढून आपण एक दुर्लक्षित जो वर्ग आहे त्याला आपण न्याय दिला असं वाटतं तुम्हाला? प्रश्नच नाही. माझं म्हणणं असं आहे की आयुष्यभर माणूस काबाड कष्ट करतो, खूप मेहनत करतो आणि त्याची संध्याकाळ जी त्याची एक्सपेक्टेड असती त्या पद्धतीने जात नाही, त्याची कुठंतरी उपेक्षा होती आणि ती उपेक्षा टाळण्यासाठी त्याला मानसिक शांतता, आध्यात्मिक थोडी काय म्हणतो त्याचा जो काही प्रवास आहे तो त्याच्या त्या धर्मानुसार त्याने तो करावा आणि कुठंतरी शांती आणि मोक्ष मोक्ष जो आपण म्हणतो की धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, तर तो मोक्ष ही शेवटची जी पायरी आहे त्यासाठी आपण त्या स्टेजला जावं किंवा संन्यास आश्रमात जावं. ह्यासाठी कुठंतरी त्या आश्रमातच जायला पाहिजे जिथं कोणी आपलं नाहीये, तिथं आपण एकांतात राहून आपल्या आंतरिक जो काही आपण म्हणतो इथं परमेश्वर बसलेला त्याला कुठेतरी जागृत करायचा प्रयत्न आपण केला. या वृद्धाश्रमामध्ये तुमची जी म्हणजे वृद्धाश्रम काढण्यापाठीमागची जी भावना आहे ही पूर्णपणे सामाजिक उपक्रम आहे. बरोबर. कारण कमर्शियल हेतून सुद्धा वृद्धाश्रम चालवणारे मी मेट्रोपॉलिटन मध्ये बरेच पाहिलेले आहेत वृद्धाश्रम. त्याच्यामध्ये मला एक प्रश्न विचारायचा की मग तू वृद्धाश्रमच जर काढायचा होता तर तुम्ही इकडे ग्रामीण भागामध्ये का आला? तुम्हाला पुण्यामध्ये पण संधी होती तशी आणि तिथे तुम्हाला म्हणजे तो एक व्यवसाय म्हणून पण स्वीकारता आला असतं तुम्हाला. कारण मी आता बघितलं असे कमर्शियल हेतून सुद्धा वृद्धाश्रम चालवले जात आहेत भरपूर. बरोबर, तुमचं अगदी बरोबर आहे. परंतु आपला एक दृष्टिकोन फार कमर्शियल असावा असं नाही, तो सेल्फ सस्टेनिंग असावा इथपर्यंत त्याचा फायनान्शियल विचार मी जरूर केलेला आहे. परंतु जे माणसाला जी सगळी रिक्वायरमेंट आहे म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा आणि ह्या अन्नामध्ये जे आपण म्हणतो की फूड, वॉटर आणि एअर, तर ह्यातलं जर तुम्ही बघितलं तर अन्ना वाचून माणूस 90 दिवस जगू शकतो, पाण्या वाचून 7 दिवस जगू शकतो, पण हवे वाचून तो माणूस 3-4 मिनिटं सुद्धा जगत नाही. मग शहरात हे सगळं मिळेल, अन्न अगदी सर्टिफाईड मिळेल, पाणी आणखीन तुम्हाला बॉटल्स मिळतील मिनरल वॉटरच्या, पण हवेचा तुटवडा आहे. आम्ही बघितलं तुम्ही हा जो परिसर आहे हा अतिशय तुम्ही म्हणजे योजनाबद्ध पद्धतीनं तुम्ही राबवलेले. इथं खूपच व्हेंटिलेशन आहे आणि इथल्या म्हणजे मी पहिल्यांदा ज्यावेळेला आलो होतो त्यावेळेला सुद्धा माझा इथून पाय निघत नव्हता. खूप छान आपण आता सुद्धा एवढ्या चांगल्या हवेशीर गप्पा मारतोय. खूप छान माझ्यासाठी हे खूप छान चांगले आणि अगदी आठवणीतले क्षण राहतील असे क्षण आहेत. म्हणजे इथे आल्यानंतर वय खरंच कमी होतं एवढं काय म्हणता येणार नाही, परंतु इथं खूप सुंदर आणि खूप चांगली हवा आहे. मी ऍक्च्युली मला याच्यामध्ये तुम्ही खरं नव्हतं, आम्ही खूप माहिती घेतली. आम्ही पत्रकारांना थोडी माहिती आम्हाला त्याच्यामध्ये एक सवयच आहे की बाबा डायरेक्ट तुमच्याशी संपर्क करण्यापेक्षा तुम्ही ज्या वेळेला नव्हता तेव्हा मी इथे तुमच्या कर्मचाऱ्यांशी बोललो. त्यांनी मला सांगितलं की साहेब इथे येतात तेव्हा स्वतः ते वृद्धांची सेवा करतात. स्वतः ते जे वृद्ध आजी आजोबा आहेत त्यांच्या पायाला तेल लावणे वगैरे हे करणे सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतः करता. नाही, ह्याचं कसं आहे की आता मी जर मालक म्हणून मी याकडे बघितलं आणि करून घ्यायचं लोकांच्याकडे, तो जो एक आदर्श ठेवायला पाहिजे. उद्या काही असं टॉयलेट जरी साफ करायचं असलं तरी आपली ती मानसिकता पाहिजे, आपण करू शकतो आणि ते केल्याशिवाय त्यांच्या पुढे तो आदर्श निर्माण होत नाही. आणि मग आपण सतत त्यांना ज्या काही गोष्टी आहेत, तत्वज्ञानाच्या गोष्टी आहेत, जे काही विचार आहेत ते आपण सांगत राहिलो की त्यांचे ती बदल घडतो आणि ते पण लोक चांगल्या पद्धतीने काम करतात. तुम्ही इथं हे जे आता वृद्ध आजी आजोबा आहेत मी बरेच बघितलो सगळ्या रूम्स वगैरे तुम्ही एकदम एक्झिक्युटिव्ह ठेवलेले आहेत. त्यांना जेवढ्या काय सुविधा चांगल्या देता येतील एवढे तुम्ही देताय. तर ह्याच्यासाठी तुमचे चार्ज किती करता तुम्ही इथं? आता सध्या पूर्वी आम्ही 11,000 पर मंथ करायचो, आता आम्ही 15,000 रुपये करतो. 15,000 मध्ये तसे दिवसाचे 500 रुपये होतात. यामध्ये सकाळचा चहा, त्याच्यानंतर नाश्ता, नंतर दुपारचं जेवण, संध्याकाळचा परत चहा, कोरडा नाश्ता आणि परत रात्रीचं जेवण. या व्यतिरिक्त मग साफसफाई, जे हाऊसकीपिंग म्हणतो त्या सगळ्या गोष्टी आमची, कपडे धुणं बिणं ह्या सगळ्या गोष्टी आमच्या आणि प्लस
कोणाला काही बरं वाटत नसेल तर डॉक्टरांनाही आम्ही इथं बोलतो. आम्ही तोच प्रश्न विचारणार होतो की इथे जो आजी आजोबा आहेत त्यांच्या आरोग्याचा जो प्रश्न आहे तो तुम्ही कशा पद्धतीने करता? आरोग्याचं म्हणजे ज्यांच्या ज्या काही बीपी किंवा मधुमेह असेल तर त्याच्या गोळ्या चालू असतात तिथे त्यांचे ते खातात. त्यांचे संपल्यानंतर आम्ही आणून देतो. आणि कधी त्यांना काही बरं वाटत नसेल तर इथं डॉक्टरची सेवा आहे. काय आणखीन वाटलंय ऍडमिट करायची सपोज वेळ आली तर आपली व्हॅन आहे. त्या व्हॅन मधून आपण त्यांना त्या हॉस्पिटलपर्यंत नेतो. त्यांना तिथे ऍडमिट करतो. आपले हॉस्पिटल डॉक्टरांशी टायअप आहे. कधी कोणी असहकार्य कुठलं करत नाही. आणि जे काही चार्जेस असतात ते नंतर त्यांच्या फॅमिलीला किंवा त्यांना कळवण्यात येतात. आणि ते लोक सुद्धा जे काही असतील वस्तुस्थिती जन्य सगळ्या गोष्टी असल्यामुळे ते परत पाठवून. आता याच्यामध्ये मला म्हणजे तुम्ही 11,000 किंवा 15,000 आज जर 500 रुपये डेली म्हटलं, आज आपण सहज जर आपण हॉटेलमध्ये नाश्ता करायला गेलो तर 200-250 रुपये सहज जातात आपले. ते 500 रुपये डेलीमध्ये तुमच्या ह्याच्यामधून खर्च तरी निघतो का? कारण जर समजा ते जर इथलं जर परिसर आणि याचा मेंटेनन्स बघितला आणि ज्या पद्धतीचे तुम्ही सर्व्हिस देताय हे जर बघितलं तर तुमच्या ह्याच्यातून खर्च निघतो? मला मी इनिशियल भांडवल जे आहे म्हणजे आता ही माझी वडिलोपार्जित जमीन आहे. म्हणजे जमिनीसाठी मला एक पैसाही खर्च करावा लागला. पाणी वडिलांनी इथं आणून ठेवलं होतं त्याच्यामुळे पाण्याचाही प्रश्न आहे. मी फक्त बांधकाम ह्या सगळ्या गोष्टी उभ्या केल्या मंदिरापर्यंत सगळ्या. ह्यासाठी जो लागणारा पैसा होता तो मी केला, उभा केला माझा वैयक्तिक आणि ते उभं केलं. आता जो काही मेंटेनन्स आहे आणि जेवण खावण आणि लोकांचे पगार हे त्याच्यात भागवायचा प्रयत्न करतो. आणि क्वचित एखाद्या वेळेस वृद्ध लोक कमी असतात तर थोडे पैसे टाकावे लागतात. खिशातूनही पैसे घालावे लागतात. कारण असे मोठे प्रोजेक्ट ज्या वेळेला आपण चालवतो त्यावेळेला ते पूर्णपणे जे फायनान्स आहे तो पुढच्यावर डिपेंड असतो. पण यावेळेला असे प्रोजेक्ट उभे करताना स्वतःही पैसे त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची तयारी ठेवावी लागते. आणि इथं मग याच्यामध्ये आता हे जे वृद्ध आजी आजोबा इथं आहेत म्हणजे आता वृद्धाश्रम म्हटलं की बऱ्याच लोकांचा त्याच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो निगेटिव्ह असतो. म्हणजे एखादे आजी आजोबा जर वृद्धाश्रमात आले तर त्यांच्या मुलांना लगेच त्याचा दोष दिला जातो की मुलं सांभाळत नसतील, मुलं लक्ष देत नसतील वगैरे. परंतु आत्ताचं जे लाईफ आहे हे फास्ट लाईफ आहे. जसं व्यक्ती तितक्या प्रकृती असतात. अनेक तुम्हाला अनुभव आता हे सगळ्या गोष्टी करत असताना चांगले वाईट अनुभव आले असतील तुम्हाला. आणि त्याच्यामध्ये असंही असेल की काही लोकांना खरोखर आई वडिलांच्या विषयी प्रेम आहे, आजी आजोबांच्या विषयी प्रेम आहे, परंतु एक मॅनपॉवर कमी असेल किंवा ते वेळ देऊ शकत नसतील, त्यांच्या जॉबमधून असेल, व्यवसायामधून असेल, तर अशा पद्धतीने बाबा त्यांना तिथे घरी त्यांची हाल अपेष्टा होण्यापेक्षा एखाद्या वृद्धाश्रमामध्ये ठेवलं तर त्यांची तिथं निगा राखली जाते, व्यवस्थित त्यांची काळजी घेतली जाते. त्यासाठी त्यांची पैसे वेळ नसेल पण पैसा मोजायची त्यांची तयारी असते. अशी असतात काही लोक अशी असतात की तिथे त्या मुलांच्याकडून ते अपेक्षित काळजी घेतली जात नाही, त्यांचा औषध उपचार होत नाही, त्यांना रागराग केला जातो. असेही तुम्हाला काय अनुभव आले असतील? तशी वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव ह्या वृद्धांच्या बाबतीत आलेले. परंतु बेसिक जो प्रश्न आहे हा नवीन पिढीला तसा दोष देण्यात काही अर्थ नाहीये. कारण ते त्यांच्या सुसाट वेगात त्यांना काम करावं लागते. त्यांचं अर्थार्जन हे केलंच पाहिजे असं आहे. आणि वृद्धांनी ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे की आता आपल्याला लिफ्ट मधून जाणं, जिन्यानं जाणं, उतरणं, घसरणं, पडणं ह्या गोष्टी होऊ शकतात आणि ह्या टाळायच्या असतात. आणि त्याच्यातून शेवटी जे मी म्हटलं की आश्रमाचे 4 शैली जे आहेत की तुम्ही कधीतरी त्याच्यातून डिटॅच व्हायलाच पाहिजे. त्याची सवय करायची असेल तर तुम्ही वृद्धाश्रमात आलं पाहिजे. आश्रम हा जो प्रकार आहे हा झोपडीपेक्षा वेगळा आहे. इथं शांतता आहे. इथं तुम्ही विचार करायसाठी एकांतवास तुम्हाला मिळणार आहे की जो आपल्याला आवश्यक आहे. त्याशिवाय आपली आध्यात्मिक, मानसिक, शारीरिक आणि बौद्धिक ही प्रगती होऊ शकत नाही. एकांतवास हा तुम्हाला गरजेचा आहे. तो सगळा तुम्हाला मिळेल. आणि पूर्वीच्या काळी सुद्धा असं नव्हतं की राजे महाराजे आश्रमात जायचे नाही, तसं नाही. ते आश्रमात जायचे, राजमहालात राहून त्यांना कंटाळा आल्यानंतर ऋषी मुनींशी चर्चा, वैचारिक चर्चा, काही प्रश्न असतील त्याची सोडवणूक आणि थोडस त्यांची बॉडी रिप्लेनिश व्हायची. चांगल्या वातावरणात जरा साधं खाणं, साधं राहणं, आपण म्हणतो त्या पद्धतीनं नैसर्गिक, नॅचरल. आणि परत ते मला विवेक सर याच्यामध्ये एक प्रश्न विचारायचा आहे
की आता जे काही इथे आजी आजोबा राहत आहेत त्यांच्या घरची लोक वगैरे त्यांना भेटायला वगैरे येतात, त्यांच्याशी गप्पा टप्पा मारतात, त्यांचे काही मुलं असतील, नातवंड असतील, सुना असतील, हे लोक येतात इथं. ते लोक येतात आणि आम्ही त्यांच्यातली गरज असेल तर त्यांच्याही राहण्याची मी सोय करतो, त्यांच्याही जेवण खाण्याची सोय करतो, त्यांच्याबरोबर गप्पा मारू शकतो. त्यांना काही पाठवलेली आवडीची पण येतात ते लोक येतात, आवडीचं वगैरे करून आणून त्यांना खायला घालतात, त्यामुळे त्यांना घरून जे हवं ते प्रेम मिळते त्यांना. अच्छा. तर यांचे इथं जे वृद्ध आजी आजोबा आहेत, आता यांचे म्हणजे ठीक आहे, तर तुमच्याकडे फिरायला वगैरे चांगली जागा आहे, हा विषय घेऊन बसतात. मी बघितलं काही लोक मगाशी इथं बसले पण होते. इकडं मस्तपैकी हवा वगैरे सुटली आणि तुम्ही इथं शेती तुमची स्वतःचीच घरची असल्यामुळं ताजा त्यांना भाजीपाला वगैरे मी खूपच छान सुंदर जेवण इथं मी गेल्या वेळी तुम्ही जेवण आम्हाला दिलं होतं. अतिशय सुंदर शाकाहारी जेवण इथं दिलं जातं. खूपच सुंदर आहे. परंतु मला याच्यामध्ये एक विचारायचं आहे तुम्हाला, की हे सगळं करत असताना तुम्हाला आता या वृद्धाश्रमाला आपल्या किती वर्ष झाली? श्री पार्वती स्नेह कमल हे जे वृद्धाश्रम आहे, हे मला वाटतं कोरोना नंतर तुम्ही चालू केलं. 23, 24, 25 तिसरं वर्ष हे चालू आहे. तिसरं चालू वर्ष आहे. याच्यामध्ये तुम्हाला शासनाकडून काही याच्यामध्ये मदत मिळाली किंवा कसं काय? माझं स्वतःच एक अशी धारणा आहे की शासन आपलंच आहे. एक शासन किती कर्जबाजारी आहे हे सुज्ञ त्याच्या नागरिकांना कळायला पाहिजेच. अशा वेळेस जी गोष्ट मला जमतीये तिथं मी का शासनाच्या अनुदानाची किंवा मदतीची अपेक्षा बाळगते? अशा हेतून मी आज जो काही आश्रम उभा केलेला हा अगदी थोडासा छोटासा असा आश्रम आहे, जो 46 गुंठ्यात उभा आहे, परंतु इथली कॅपॅसिटी जी आहे ती 12 लोकांची. 12 लोकांची इथं कॅपॅसिटी आहे. आता या आश्रमामध्ये किती वृद्ध आहेत? आता इथं 8 जण 8 जण आहेत. आणि माझी अशी इच्छा आहे की हा आश्रम एकाच ठिकाणी उभा नाही राहता असं गावोगावी उभा राहा, की त्या गावाकडे लोकांचं येणं जाणं असावं. काही वेळेस ज्यांनी घरदारं विकलेली आहेत पण शेती आहे अशी काही लोक येऊन 1-2 दिवसाचं स्टे करतात. काही गावात कोणाचं लग्न असेल तर त्यातली 10 माणसं इथून थांबतात. कोणाचे काही छोटे मोठे कार्यक्रम असले तेही येतात. काही वेळेस वाढदिवस आहे ते साजरा करताना काही लोकांना असं जे प्रेमळ स्वभावाचे ते इथे येऊन आजी आजोबांच्या बरोबरही वाढदिवस साजरा. तुम्ही ज्या वेळेला इथं जे वृद्ध आजी आजोबा आहेत त्यांच्याशी गप्पा मारता, ती लोक तुमच्याशी काय बोलतात? बऱ्याचदा माणसाचा जो स्वभाव आहे तो आयदर दे गो इन द पास्ट और दे गो इन टू द फ्युचर. हा खूपच सामाजिक म्हणजे सगळीकडेच आढळणारा तो प्रश्न आहे की माणूस हा प्रेझेंट टेन्स मध्ये जगायला तयार नसतो. माणसाला काहीतरी भूतकाळातलं आठवत राहते किंवा भविष्य काळात अमुक करावं हे आठवत. मी माझं त्यांना तेच सांगणार असं की तुम्ही जास्त आता जी झालेली गोष्ट आहे ती उगाळण्यात अर्थ नाही, आणि जी भविष्यात होणार आहे की उद्या मला आणखीन आजारी पडेल, मी अमुक होईल तमुक होईल, तेही आपल्या अनअवॉइडेबल आहे. आत्ताच जे तुम्ही लाईफ आहे आता बसले की तुम्ही पाय कामाखाली बसा, विचार काय पक्ष्यांचे आवाज आहेत त्यांना बघा काय करतात. मला असं समजलं की या वृद्धाश्रमाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी भेट दिली होती. काय प्रतिक्रिया होती त्यांची सगळं बघितल्यानंतर? स्वतः आदरणीय नामदार अजितदादा साहेबांच्या हस्तेच ह्या आश्रमाचं उद्घाटन केलं. उद्घाटनच त्यांचं हस्ते झालेलं आहे. ते स्वतः त्यावेळेस फिरून सगळं बघितलं. त्यांनी काही सूचनाही अगदी उपयुक्त अशा केल्या. त्यांनी एक विशेष गोष्ट सांगितली की ते म्हणले मीही वृद्धाश्रम चालवतो. त्यांचाही बारामतीत आहे आणि तोही चांगल्या पद्धतीने चालवायची माहिती घेतली तर तिथेही 50-60 लोक राहतात आणि ते 5,000 10,000 असं वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे काही स्लॉट वाईज वृद्ध ठेवलेले आहेत. परंतु त्यांनी कौतुक केलं आणि त्यांनी, कारण तुम्हाला माहिती आहे की ते किती बारकाईने बघतात, त्यामुळे त्यांनी ओके म्हणणं हे माझ्या दृष्टीने डिस्टिंक्शन. अजूनही त्यांच्याशी काही चर्चा होती तुमची? वारंवार मार्गदर्शन म्हणा किंवा काही अडचणी आल्या तर तुमचं बोलणं होतं त्यांच्याशी? मला त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे, पण माझे काही प्रश्न असे काही नाही आहेत
की जे त्यांच्या पुढे जाऊन मांडले पाहिजेत असं काही नाही. त्यामुळे मी काही आणि त्यांची राजकीय कारकीर्द त्यांचे कामं चालू असतात. त्यात बिनकामाचं आपण जाऊन त्यांना त्रास देण्याची काही मजा नाही. इथं हे जे वृद्ध आजी आजोबा आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काही कार्यक्रम इथे घेतले जातात? मी परत तुम्हालाच आहे, हा बऱ्याच जणांचा विषय आहे. आज ह्याच्याबद्दल माझं वेगळं मत. माझं म्हणणं आयुष्यभर ते झालेलं आहे सगळ्या गोष्टी. आपण एंटरटेनमेंट घेतली, पिक्चर बघितले, डान्स केला, फॉरेनला गेलो, इकडे गेलो, गेलो, परत जो आहे ते जरा मग फारच वेळेचा बेसिक पेसाठी धावतो, नंतर तिजोरी हीचसाठी धावतो, नंतर तो स्वतःच्या सोशल स्टेटस साठी धावतो. परंतु फॅग एंड ऑफ द लाईफ त्याला सेल्फ ऍक्च्युअलायझेशन समजतं की मी कोण, आणि मग त्यावेळेस ती वेळ निघून गेली. माझं म्हणणं तुम्ही 2 वार्स असं मी करा, इथं सेकॅचर्स ब्रिफलर लावलेली असतात, खूप छान मूर्ती पण खूप सुंदर आहे. बसा आणि तुम्ही स्वतः ज्याला मोक्ष म्हणजे शेवटी काय की तुम्ही ज्या निसर्ग आणि सगळ्यांशी एकरूप होता ते तुम्ही मोक्षाप्रत झाला. तुमचं काही असं काही माझं नाही आणि काही माझं आहे ही दरी संपली की तुम्ही मोक्षाप्रत. मला एक प्रश्न याच्यामध्ये विचारायचा आहे, वृद्धाश्रम ही काळाची गरज आहे की ही मजबुरी आहे? तुम्ही जर आपण ज्या काही पूर्वंपार चालत आलेल्या पारंपरिक गोष्टीतली जी गोष्ट अगदी बुडून रसात यायला गेली ती म्हणजे आज ते बघितलं तर ब्रह्मचर्य आश्रमात जे शिक्षण घ्यायला पाहिजे तिथूनच मुला मुलींचा जो गृहस्थ आश्रम चालू तो माणूस तोपर्यंत तो माणूस गृहस्थ आश्रमात डुबून जातो. माझं असं म्हणणं आहे की ती काळाची गरजच आहे. नाही, हे कंपल्सरी झालं पाहिजे की व्हॅन यू रिटायर, की मी पुण्यासारख्या ठिकाणी राहत होतो, मी रिटायर झालो तर मी का परत पुण्यात लुडबुड करावी? माझं गाव आहे, मी गावाकडे राहावं. तरुण साहेबांसारखा किशोरजी त्यांना जागा करून दिली पाहिजे तिथं, की त्यांनी ते थांबावं, करावं, काम करावं. आणि मग आणि जो आता खाण्यापिण्याची फार अशी आशा ह्या वृद्धांच्याकडे फार नसते. मेन त्यांना जे पाहिजे हवा, ह्या हवेच्या गुणामुळं ही माणसं 90% आजारी पडतच नाही. एक्सेप्ट पावसाळा आला, थोडं हवामान गार लागलं तर सर्दी पडसं हे होणं या वृद्धापकाळामुळं हळूहळू जी काही शरीराची झीज होत असेल तीच. परंतु तसं हे तुम्हाला काय म्हणत, ही गरज आहे, मजबुरी नाही, गरज आहे. हे पहिल्यापासून म्हणजे आश्रम हे पुरातन काळापासून चालत आलेले आहेत. ही त्याला आता तुम्ही वेगळं काही म्हणण्यापेक्षा तो आश्रमच आहे, संन्यासाश्रम आहे, तिथं वृद्धाश्रम आहे. असा जो आश्रम आहे तिथं राजा असो वा रंक असो त्यानं तिकडे जावं हे माझं म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं की आश्रमाकडं समाजाकडून जे एक नकारात्मक दृष्टीनं पाहिलं जातं ते तसं न पाहता त्याच्याकडे सकारात्मक दृष्टीनं पाहावं असं नाही. अति निश्चितपणे. आणि मला ऍक्च्युली खरंच हे मला माहिती नव्हतं. मी दामनेर इथून मी बऱ्याच वेळा गेलोय, हा आश्रम असा आता मला माहित नव्हतं. मला जे माझे क्लासमेट आहे सायली दिवाकर, त्यांनी ज्या वेळेला मला मी सांगितलं की हे असं असं आणि तुमच्याविषयी मला बरेच माहिती दिली, ते खूप भरभरून बोलले. त्यांच्यानी तुमची ओळख कशी काय झाली? तर त्यांचं काम सुद्धा जे आहे ते ऍक्च्युली त्यांचं काम आहे ते सगळं जे गोशाळेमध्ये म्हणजे सेंद्रिय वस्तू हे करणे किंवा गायींचं पालन पोषण करणे, त्यांची सेवा करणे, त्यांचं गायींचं दूध ते जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत देशी गायींचं पोचलं पाहिजे आणि देशी गायीपासून जे होणारे फायदे दुधाचे त्या संदर्भामध्ये ते बऱ्याचशा गोपालन संस्थेला कन्सल्टन्सी करतात. बरोबर. पण तुमची आणि त्यांचे फील्ड वेगळं असताना तुमची ओळख कशी झाली? बेसिकली मी कात्रज डेअरीचा MD असताना अनेकदा असा विषय व्हायचा बोर्डामध्ये सुद्धा की आपल्या काही गायी असाव्या किंवा काही गोठा असावा. मग त्यानुसार आम्ही गोठा बांधला, गायी सांभाळणं घ्याव्यात काय करावं हा हे कात्रज डेअरीचं सांगतात. ओके, हा डिबेट अनेक दिवस चालला. शेवटी
मी ठरवलं की बाबा हे ज्याला म्हणू आपण 100% डेडिकेशनने काम करणाऱ्या लोकांचंच हे काम आहे. माझं 8 वाजता ड्युटी संपली, माझी 9 वाजता सुरू झाली, ह्या गोष्टी तिथे चालणार. मग आमच्या त्यावेळेसच वेद वासुदेव प्रतिष्ठान म्हणून जी एक संस्था आहे ती आमच्याकडे अप्रोच झाली. मग आम्ही त्यांच्याबरोबर बोललो आणि मग तिथं तो जो गोठा होता तो आम्ही भाड्यानं दिला आणि त्यांचं अनेक जे काही प्रॉडक्ट्स तयार झाले ह्याला कात्रजच्या ब्रँडिंगसाठी आम्ही काहीच पोलिट्रास शेवियर्स ओपराचं सामान असेल, तूप असेल, हे आम्ही एक वेगळ्या पद्धतीचं सेव्हरी अमाऊंट तिथं त्याला सुरुवात केली. त्यांचा एक स्टॉल पण आहे. त्या काळात ह्या सायली दिवाकर ह्या ज्या आमच्या भगिनी आहेत त्या आम्हाला तिथं भेटल्या, त्यांच्याबरोबर अनेकदा चर्चा केली आणि मग त्यातून आमचा एक जे नातं आहे खूप घट्ट झाले. आणि नंतर माझे असे लक्षात आलं की त्यांना लिखाण आणि बाकीचे ग्रुपमध्ये एक व्यस्त आहे. पण ते माझं जे विवेकाचे दुसरे नाव विचार आहे ही पुस्तक 500 पानाचं होत. लोकांना वाचायला वेळ राहणार मग त्याचे 100 पानाचं त्याच्यापेक्षा कमी पानाचं शॉर्ट करण्याचं काम टास्क हा सायली त्यांनी अगदी स्वतःच्या हिमतीवरती व्यवस्थित पेलला. ते पुस्तक सुद्धा विवेकाचे चिंतन म्हणून ते पुस्तक प्रसिद्ध आहे. आता तुमचं पुढचं नियोजन काय आहे? माझं पुढचं नियोजन म्हणाल तर या ठिकाणी मी नंतर लोकांच्या पर्यंत जाऊन 4 आश्रमाची जीवनशैली आणि मोक्ष म्हणजे काय ह्याच्याबद्दल, म्हणजे लोक धर्म अर्थ काम मोक्ष तर ते बाकीचं सगळं करतात परंतु मोक्षाचा कोणी विचार करत नाही. तर ते त्यासाठी म्हणून माझ्या डोक्यात असं आहे की एखादा कोर्स असा आपण तयार करावा आणि लोकांना एक दिवस इथं त्यांच्याबरोबर चर्चा करून त्यांना सांगून त्यांच्या काही अडचणी असतील तो समजून त्या पद्धतीनं त्यांना ह्या भौतिक जगातून डिटॅच होताना ते इझिली व्हावं, त्यांचा माइंडसेट क्लिअर व्हावा ही माझी भूमिका. माझा शेवटचा प्रश्न आहे की ह्या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर समाजाकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत आणि तुम्ही समाजाला काय आवाहन कराल? समाजाला माझं हेच आवाहन आहे की आजच्या ह्या सगळ्या जातीपातीच्या राजकारणामध्ये आणि वेगवेगळ्या प्रकारचे आपण वृत्तांना अमुक सवलती, महिलांना अमुक सवलती, अशा ह्या सगळ्या सबसिड्यांच्या गोंधळामध्ये आणि जे आपण कर्जबाजारी होत चाललेलो आहे यामध्ये आपल्याला एक सिस्टमॅटिक प्लॅन तयार करावा लागेल आणि त्यानुसार प्रत्येकाला ती जबाबदारी दिल्यानंतर त्यानं तो ठराविक पिरियड झाल्यानंतर त्याला कंपल्सरी त्याला म्हणू का रिटायरमेंट स्टेजला, म्हणजे मी काही वेळेस लोक रिटायर होतात आणि परत कामाला जातात, हे माझ्या दृष्टीने न पडणारी गोष्ट. तर त्यांनी पूर्णतः बाजूला होऊन त्यांनी ऋषितुल्य जीवन जगावं ही माझी समाजाकडनं अपेक्षा. विवेक सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही आमच्या तिसरा डोळा या चॅनलशी तुम्ही आज भरभरून बोललात आणि या वृद्धाश्रमाची माहिती सांगितली. खरं तर मला याला वृद्धाश्रम म्हणायलाही नको वाटते, कारण इथं आल्यानंतर मला अजून एक 10 वर्षाची तरुण झाल्यासारखं वाटतंय. कारण ही अतिशय आपल्या चर्चा जी आहे ती खूप चांगली चर्चा, एका चांगल्या वातावरणामध्ये, चांगल्या पक्ष्यांच्या किलबिलेटामध्ये म्हणजे एकदम सुंदर वारं सुटले, इथं हवा सुटलेली आहे आणि आपण ह्या बांबूच्या बेटाखाली बसलेलो आहोत, त्याच्या पानांची सळसळ, पक्ष्यांचा आवाज, अतिशय सुंदर आपली चर्चा झालेली आहे. आणि निश्चितपणे तुमच्या या श्री पार्वती स्नेहकमल वृद्धाश्रमासाठी मी आमच्या चॅनलच्या मार्फत आमच्या ससाने बोराटे कुटुंबियांच्या मार्फत मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि तुमचं सर्व इथून तुम्ही जे काय काम हाती घ्याल त्या कामामध्ये मी तुम्हाला सुयश चिकिको आणि राधा श्रीकृष्ण चरणी प्रार्थना करतो की तुम्हाला खूप सुयश मिळावं. आणि मी समाजालाही आवाहन करतो की विवेक सरांनी अतिशय एक चांगलं शिवधनुष्य उचललेलं आहे. आपण त्याला कुठेतरी एक छोटासा हातभार जेवढा आपल्या दृष्टीनं, मग तो आर्थिक असेल किंवा इतर धान्य स्वरूपात असेल, आर्थिक स्वरूपात असेल, तुम्हाला जो काय हातभार लावता येईल तो लावा आणि हे वृद्धाश्रम
सातारा जिल्ह्यातील जामनेर तालुका रहिमतपूर तालुका तालुका कोरेगाव या ठिकाणी आहे. आणि निश्चितपणे आपण आपल्या घरामध्ये समजा कुणाचे वाढदिवस असतील, कुणाचे काही जर छोटे मोठे कार्यक्रम असतील, इथे अतिशय सुंदर हे वृद्धाश्रम आहे. इथे स्विमिंग पूल आहे आणि ज्या घरामध्ये काही छोटे मोठे कार्यक्रम असतील, वाढदिवस असतील, तर तुम्ही इथं या आणि इथल्या वृद्धांच्या संगतीमध्ये 2 तास ते 3 तास थांबा. तुम्हालाही चांगलं वाटेल आणि इथं छान वाटेल की समाज कुठेतरी आपली जबाबदारी पार पाडतोय. पूर्ण फुलाची पाकळी आपल्याला जे काय मदत करते त्यांच्या अपेक्षा बिलकुल नाही आपल्याकडून. आजपर्यंत मी इथं माझी दुसरी वेळ आहे इथं येण्याची. त्यांनी माझ्याकडून कसली अपेक्षा केली नाहीये ना त्यांनी इंटरव्ह्यूची अपेक्षा केली की हे सगळं दाखवून मी स्वतः अतिशय छान वारा सुटले. मला खूप छान वाटते बोलताना. खरं तरी टाइम लिमिट आहे म्हणून मी मुलाखत आटोपती घेतले, नाहीतर खूप मला अजून बोलायचं होतं विवेक सरांशी आणि वरच्यावर मी माझा संवाद यांच्याशी राहणार आहे इथून पुढे सुद्धा. परंतु माझं सर्व समाजाला आव्हान आहे की तुम्ही इथे या, इथल्या वृद्धांशी बोला, इथल्या वृद्धांच्या बरोबर मी काही कार्यक्रम साजरे कारण जे काय तुम्हाला फुलाची पाकळी मदत करता येईल ती करा. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.